पाळण्याचा अधिकार आहे। हा अधिकार आपल्याला कोणी दिला? हा अधिकार आपल्याला एका महामानवाने दिला। त्या महामानवाने रात्रंदिवस जागून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनत करून जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचे नाव आहे भारतीय संविधान आणि त्या महामानवाचे नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। स्वातंत्र्यानंतर भारतासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता की हा देश कसा चालवायचा। इथे अनेक जाती, अनेक धर्म, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात। अशा वेळी बाबासाहेबांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले। बाबासाहेबांनी भारतातले सर्व जगातले संविधान अभ्यासले, पण त्यांनी नुसती कॉपी केली नाही तर या भारताच्या मातीला व इथल्या लोकांना न्याय देणारे संविधान बनवलं। संविधानाने आपल्याला काय दिलं? समता। कायद्यासमोर सगळे समान आहेत। गरीब असो वा श्रीमंत, लहान असो वा मोठा, सर्वांना एकच न्याय आहे। स्वातंत्र्य, आपल्याला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे। बंधुता, आपण सगळे भारतीय आहोत। जाती धर्मापेक्षा देश मोठा आहे, ही भावना आपल्याला संविधानाने दिली। बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 ला देशाला संविधान अर्पण केलं। तेव्हा ते म्हणाले होते की संविधान कितीही चांगले असून चालणार नाही, ते राबवणारे लोक चांगले नसतील तर त्याचा उपयोग काय? कारण बाबासाहेबांनी आपल्याला फक्त हक्क दिले नाही तर आपल्याला कर्तव्याची जाणीवही करून दिली। जाता जाता शेवटी एवढंच म्हणेन की भीमाने लिहिली राज्यघटना, त्यात आहे समतेची भावना। भीमाने लिहिली राज्यघटना, त्यात आहे समतेची भावना। त्यांच्या विचारांवर चालत राहू, हात खरा त्यांना मानाचा मुद्रा, हात खरा त्यांना मानाचा मुद्रा। जय भीम, जय भारत, जय संविधान। धन्यवाद।